डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र, निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र। अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा। संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर। संपर्क 9623 25 67 22। नगर शहरामध्ये मराठा सोयरीक संस्थेचा मोफत 96वा मराठा वधूवर परिचय मेळावा सरपंच परिषदेच्या सहकार्यातून 16 एप्रिलला पार पडला। राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली, तर मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान केला गेला। या मेळाव्यात 161 मुलं आणि 51 मुलींची नाव नोंदणी झाली आहे। कोहिनूरचे संचालक राजेंद्र उदागे यांनी कार्यालय दिल्याबद्दल आणि आबासाहेब सोनवणे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचा सामूहिक सत्कार केला गेला। जी मुलं लग्न जमत नसल्यामुळे एकल म्हणजेच विधवा घटस्फोटित महिलांसोबत लग्न करतील अशा जोडीचा शासनाने विविध स्तरावर सन्मान करावा, त्यांना प्रोत्साहन द्यावं, ही मराठा सोयरीक संस्थेची मागणी आम्ही सरपंच परिषदेच्या माध्यमातून शासन दरबारी जरूर मांडू, असं सरपंच परिषदेचे अध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांनी सांगितलंय। पुढील 97वा मेळावा पुण्यातील चंदननगरमध्ये जुन्या भाजी मंडईतील मनपा शाळेच्या हॉलमध्ये 20 एप्रिलला 11 वाजता होणार आहे, तर 98वा मेळावा आळंदी शहरात रविवारी 27 एप्रिलला ज्ञानसागर मंगल कार्यालयात सकाळी 11 वाजता होणार आहे, अशी माहिती संस्थेच्या वतीने दिली गेली आहे। आज नगर शहरामध्ये सरपंच परिषद मुंबई व आपली संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी आपला 96वा मोफत मराठा वधूवर मेळावा प्रचंड गर्दीमध्ये पार पडला। आजच्या देखील मेळाव्यामध्ये अनेक मुलं आणि मुली त्यांचे पालक उपस्थित होते, फक्त नेहमीसारखं मुलींची संख्या मात्र कमी होती। या ठिकाणी आम्हाला या मेळाव्यासाठी सरपंच परिषदेचे आणि कोहिनूर चे संचालक माननीय राजेंद्र उदागे साहेब यांचं चांगलं सहकार्य मिळालं आणि आपले पुढील मेळावे हे येत्या रविवारी 20 एप्रिलला 2025 मध्ये चंदननगर, पुण्याला चंदननगर या ठिकाणी आपला पुढील मेळावा आहे सकाळी 11 वाजता आणि त्यानंतर 98वा मेळावा हा तो देखील मोफत मेळावा आळंदी शहरामध्ये, पुण्याला आळंदी शहरामध्ये ज्ञानसागर मंगल कार्यालयामध्ये आहे सकाळी 11 वाजता। म्हणून जास्तीत जास्त वधूवर पालकांनी या दोन्ही मेळाव्याचा लाभ घ्यावा आणि ज्यांना कोणाला मेळाव्यात येता नाही आलं त्यांनी आपल्या संस्थेकडे कधी देखील आपण नाव नोंदणी करून तुम्ही आपल्या संस्थेत म्हणजे नाव नोंदणी करून तुम्ही अनेक स्थळ घर बसल्या पाहू शकता। आपल्या संस्थेचा नंबर आहे 70 20 28 12 82। काकडे साहेबांच्या आणि आबासाहेबांच्या विनंतीला मान करून हे देऊन मी इथे आलेलो आहो। खरोखर मला व्यासपीठावर बसलेले आमचे सरपंच परिषदेचे अध्यक्ष काकडे साहेब, आबासाहेब सोनवणे आणि व्यासपीठ, आजचा दिवस हे जे चाललेला आहे, जो काही कार्यक्रम घेतलेला आहे हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झाला पाहिजे, संपूर्ण महाराष्ट्रभर याची वाहवा झाली पाहिजे, कारण काळाची गरज आहे। मी माझ्या गावातच बघतो आज 37 38 35 36 32 वर्षाचे मुलं आज त्यांना मुलगी मिळत नाहीये आणि ते असं म्हणू शकत नाही की मला मुलगी पाहिजे, मला लग्न करायचे, असं जाहिरात पण देऊ शकत नाही पेपरला। त्यामुळे हा जो आपण जो प्रोग्राम झालेला आहे, हा जो कार्यक्रम आहे, जी संस्था आहे ही खरोखर मोठी झाली पाहिजे। त्याच्यासाठी पुणे जिल्हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि मी आमच्या अध्यक्षांच्या संमतीने किंवा अध्यक्षांना मी विनंती करतो की आपली सरपंच परिषद ह्या मेळाव्याच्या पाठीमागे उभे राहून महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे आमचा अध्यक्ष काकडे साहेब आणि आम्ही तुमच्या सर्वांच्या पाठी उभे राहू आणि असेच मेळावे घ्या। आम्हाला जेव्हा जेव्हा बोलवाल तेव्हा आम्ही तुमच्या कार्यक्रमाला हजर राहू। जिथे जिथे आम्हाला मदत करता येईल तिथे आम्ही आमच्या सद्भावनेने जेवढी मदत कर। पांडुरंग कुटे सरांनी आमच्याकडून काही अपेक्षा व्यक्त केल्या। साहजिक आहे, एखादा कार्यक्रम होत असतो, सामाजिक चळवळ होत असते आणि त्याच्यात शासनाकडून काहीतरी मिळालं पाहिजे ही अपेक्षा नेहमी असते। सर, अहमदनगर जिल्हा हा चळवळीचा जिल्हा आहे। सरपंच परिषदेची स्थापना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपस्थितीत राळेगणसिद्धीत झाली आणि ग्रामीण भागात एक चळवळ उभा राहिली पाहिजे सामाजिक, आणि ग्रामीण भागाचा विकास झाला पाहिजे या दृष्टिकोनातून सरपंच परिषदेने काम सुरू केलं। तुम्ही ज्या अपेक्षा व्यक्त केल्या की आम्हाला हॉल वगैरे हा मोफत मिळाला पाहिजे, निश्चित सर, तुम्ही सरपंच परिषदेबरोबर ज्यावेळेस काम करता त्यावेळेस कुठल्याही जिल्ह्यात तुम्हाला जर हॉल पाहिजे असेल तर तो सरपंच परिषद निश्चित तुम्हाला उपलब्ध करून देईल।
आपण समाजाच्या पाठीमागे नेहमी राहिलं पाहिजे, परंतु समाजाच्या पाठीमागे राहत असताना अनेक वेळेस बोलणे सुद्धा खावे लागतात। परंतु आपण सर्वांनी समाजासाठी लढलं पाहिजे आणि सामाजिक काम केलं पाहिजे। तुम्ही जे सांगितलं की ज्या मुलांनी विधवा महिलेसोबत लग्न केलं तर त्याचा सन्मान हा शासनाच्या वतीने झाला पाहिजे। निश्चित सर तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो की तुम्हालाही आम्ही त्या मंत्र्यांच्या बैठकीत बोलू, आम्ही स्वतः आमच्या सरपंच परिषदेच्या वतीने तिथं तशा प्रकारची मागणी करू आणि तुमचं ते सन्मान त्या लोकांचा होईल अशी आपण व्यवस्था करू। कारण मी केंद्रीय मंत्र्यांसोबत आमच्या बैठका होतात, आम्हाला तेलंगणामध्ये आता बोलून घेतलं होतं की तिथली परिस्थिती कधी आपली कशी, म्हणजे अनेक राज्यातही जाता येतं आणि अनेक मंत्री महोदयाबरोबर आमच्या बैठका असतात। आज या ठिकाणी उपस्थित व्यासपीठावरील जे या हॉलचे मालक आहेत उदागे सर, असे आपल्या दानशूर व्यक्ती असल्या पाहिजेत। व्यासपीठावरील सगळे दारपुंडे सरांचा तर माझा खूप जुना दोस्ताना आहे, बाकीचे पण सगळे आमचे काकडे बंधू आहेत, या ठिकाणी लंगे साहेब आहेत, आमचे GD टेमगिरे आहेत, आबासाहेब आहेत, आपण आहात। तर तुम्ही जे हे काम पुढे नेतात, निश्चित या ठिकाणी एवढ्या लोकांना एकत्र आणणं हे अत्यंत चांगल्या प्रकारचं काम आहे। जवळपास तुम्ही 4000 लोकांची लग्न आतापर्यंत जमवलेली आहेत। आज समाजात खरंच सामाजिक काम करणाऱ्या लोकांची उणीव आहे, आपल्या या संस्थेच्या वतीने आपण ती उणीव भरून काढली। तर अधिक माहितीसाठी 70 20 28 12 82 या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहनही केलं गेलंय। हा मेळावा यशस्वी करण्यासाठी संजय शिंदे, जयंत नलावडे, PP तनपुरे, चंद्रकांत मुळे, रवींद्र पानसंबळ, राजेंद्र पवार, विलास कांडेकर, विलास काळे, विनोद संजय सोनवणे यांसह सदस्यांनी प्रयत्न केले। मेळाव्याचं सूत्रसंचालन रेवणनाथ पवार यांनी केलं, तर सर्वांचे आभार संजय गांधी निराधार योजना कमिटीचे तालुकाध्यक्ष राजू दारकुंडे यांनी मानले। या मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी सरपंच परिषद कोर कमिटीचे उपाध्यक्ष टेमगिरे, कोर कमिटीचे अध्यक्ष आबासाहेब सोनवणे, मराठा सोयरीकचे संस्थापक अध्यक्ष अशोक कुटे, राजेंद्र उदागे, गणेश लंघे, राजू दारकुंडे, किशोर मरकड, मधुकर निकम, पारुनाथ ढोकळे, ॲडव्होकेट स्वाती जाधव, सीताराम काकडे यांसह मान्यवरांची उपस्थिती होती। शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर। सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव। अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध। चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन। तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा।